नमस्कार, तुम्ही पाहत आहात न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी। मुख्य संपादक महेश पेंदोर। भेदभावमुक्त समाजासाठी सन्मानाने जगण्याचा अधिकार मोहीम। चिखलवर्धा येथे रंगली अधिकारांची चर्चा। भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे। मात्र आजही समाजात जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या नावावर भेदभाव दिसून येतो। हा भेदभाव नष्ट करून प्रत्येकाला हक्काचे शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधा, अन्न आणि निवारा मिळावा या उद्देशाने मूवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर MPGच्या वतीने घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। MPGचा परिचय या ठिकाणी मोहसिन राज उमरखेड शहराध्यक्षांनी करून दिलेला आहे। MPGच्या नावामध्ये पीस आणि जस्टिस आहे, शांती आणि न्याय, आणि शांती आणि न्यायासाठी ही चळवळ सदैव प्रयत्न करतो। नोव्हेंबर संविधान दिवसापासून दरवर्षी आम्ही 26 जानेवारीपर्यंत एक बंधुता अभियान म्हणून एक कॅम्पेन चालवत असतो, ज्याच्यामध्ये जेणेकरून देशाची जी परिस्थिती आहे ती बदलावी आणि देशवासियांमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा, आपसी प्रेम निर्माण व्हावं। हा जो अभियानाविषयी यांनी सांगितलं कि जीवन का अधिकार गरिमा के साथ, जिंदगी का अधिकार इज्जत के साथ, अस्मितेसह जीवन जगण्याचा अधिकार, हे अधिकार आपल्याला बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेले आहे। सन्मानाने जगण्याचा अधिकार या मोहिमेअंतर्गत आयोजित या चर्चासत्रात प्रदेश उपाध्यक्ष अल्फात हुसेन यांनी अध्यक्षस्थान भूषविले। यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की समाजात कोणाही व्यक्तीला त्यांच्या गरीब परिस्थितीमुळे किंवा विशिष्ट पार्श्वभूमीमुळे अपमानास्पद वागणूक मिळू नये, यासाठी सर्वांनी संघटित होणे काळाची गरज आहे। या मोहिमेच्या माध्यमातून वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या महत्त्वपूर्ण बैठकीला यवतमाळ जिल्हाध्यक्ष फिरोज अन्सारी, उमरखेड तालुकाध्यक्ष हाफिज अन्सार आणि शहराध्यक्ष मोहसिन राज यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवून आपापली मते मांडली। कार्यक्रमाच्या शेवटी मोहसिन राज यांनी सर्वांचे आभार मानले। तसेच येत्या 1 फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या भव्य राष्ट्रीय अधिवेशनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे अशी कळकळीचे आवाहन यावेळी करण्यात आले।